ट्रोलर्स एवढे हुशार आहेत ना सर हे लोक. माझं मी कापूस त्यांना देते ना, तर तो तुम्ही कापसाचा आता फोटो कट तुम्ही करतात ते तुम्ही आता खालचा. भाजपमध्येच आहात का? तुम्ही आता भाजपमध्येच आहात. हो. आता ते तुमच्याच घरातले लोक आहेत, तुमच्याच परिवारातले लोक आहेत ते ज्यांनी तुम्हाला ट्रोल नाही, केलं. नाही नाही सर, याचा उत्तर धनाभाऊ देतील. पण माझं म्हणणं आहे की ट्रोलर्स एवढे हुशार आहेत ना, शेतकरी संघटनेचा बिल्ला माझ्या छातीला आहे तिथं. आणि हा आयात निर्यात धोरण आहे, ठरलं दिल्लीमध्ये जातं केंद्र सरकारचे. राहुलजी ग्राउंडवर उतरलेले होते भारत जोडो यात्रेच्या निमित्त. ते मराठवाड्यातून चालले होते, म्हणून मी एसटीने त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. 4:30 वाजता त्या रूटवरून जे जाणार तिथं मी जाऊन थांबलेली होती. ते बोंड आणि कापूस घेऊन गेलेले मी बसमधून त्यांना दाखवण्यासाठी. तर ते कट केलंय कापसाची बोंड वगैरे खाली, वरचा फोटो दाखवतात नुसता. काश्मीरच्या प्रकरणामध्ये असं झालं की आम्ही तिथं गेलो होतो आणि पहिल्यांदा ज्यावेळेस तिथं अटॅक झाला त्याच्यावेळेस काश्मीरमधलं वातावरण वेगळं होतं. देशभरामध्ये लोक ह्या चुकीचा नरेटिव्ह सेट करू नका, तुम्ही जा. तुम्ही ते म्हणतात की नाही थांबलं पाहिजे, भारतामध्ये असं होतंय, हिंदू मुस्लिम होतंय, मग आम्ही कसं जाऊ, कारण की मुस्लिम बहुल भागतो. मग ते मदतीला जात नव्हते. परंतु इथं आपल्याला अडकलेले लोक तर जीव मुठीत धरून बसले होते ना, त्यांना जात कळत नव्हती, धर्म करत नव्हता. म्हणून मी त्यांना त्या परिस्थितीमध्ये म्हटलेले, अरे थांबू नका, देश संकटात आहे, काश्मीरचं पर्यटन थांबेल, तुम्ही यांच्या संकटात जा. एक वेगळा फेस काश्मीर लोकांचा येऊ द्या. हिंदू मुस्लिम हे नकोय आपल्याला, आपण अखंड आहोत. दहशतवाद्यांना तेच करायचंय आपल्या देशामध्ये, आपल्याला अखंड राहायचंय, तुम्ही मदतीला जा. त्यातला छोटा व्हिडिओ काढला सर आणि तो व्हायरल झाला. आज रोजी सर हिच्या व्हिडिओ ट्रोल झाल्या, माझी पण व्हिडिओ ट्रोल झाली. काय व्हिडिओ ट्रोल झाली माहिती आहे का? माझी एक जुनी व्हिडिओ आहे, त्यात मी लिहिलेलं आहे की नरेंद्रजी मोदी साहेब, देवेंद्रजी साहेब, आमच्या शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक दाखवा. लोकांनी लिहिले अरबी समुद्रातलं स्मारक दाखवा म्हणून टीका करणाऱ्या धनंजय जाधवच्या बायकोला उमेदवारी देणार का? अरे कुठल्या लेवलला राजकारण नेलंय? शिवाजी महाराज तर सोडा राजकारणात.